नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अभिनेता अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा हे बॉलिवूडमधलं नेहमीच चर्चिलं जाणारं कपल. पण यांचं काही महिन्यापूर्वीच ब्रेकअप झालं. बॉलिवूडमधली ही लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडी होती. मलाइका आणि अर्जुन यांना त्यांच्या वयातील अंतरावरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगलाही न जुमानता दोघं एकमेकांवर खुलेपणाने प्रेमाचा वर्षाव करायचे. अर्जुन आणि मलाइका यांचं ब्रेकअपचं कारण काही स्पष्ट झालं नाही. या दोघांनीही त्यावर कधी भाष्य केलं नाही. मलाइका अरोरा तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलाइकाचा फॅशन सेन्स तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. मलाइका नुकतीच एका डान्स रियालिटी शोला जज करताना दिसली. मलाइकाचा या शो मधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असल्याचं दिसलं. मात्र आता नुकत्याच एका मुलाखतीत अर्जुन बऱ्याच गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलताना दिसला. त्याच्या आगामी मेरे हस्बंड की बीवी या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त अर्जुनने ही मुलाखत दिली होती. या चित्रपटात प्रेमातील त्रिकोणाबद्दल म्हणजेच लव्ह ट्रायंगल बद्दल गोष्ट दाखवण्यात आली आहे. यावेळी तो लव्ह ट्रायंगल बद्दल मोकळेपणाने भरपूर बोललाय. कॉमेडियन हर्ष गुजराल सुद्धा या मुलाखतीत अर्जुन कपूर सोबत उपस्थित होता. चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना त्याने अर्जुन अजूनही सिंगल असल्याचा खुलासा केला. मलाइका सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणतीही मुलगी आली नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. तो म्हणाला, अर्जुन भावाच्या खऱ्या आयुष्यातही तो अजून सिंगल आहे. त्यामुळे आम्ही हे फक्त चित्रपटासाठी करतोय असं त्याने सांगितलं. मलाइका आणि अर्जुनची लव्ह स्टोरी नेमकं काय होती ते आपण पाहू. मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप झालं. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर मी आता सिंगल असल्याचं म्हटलं. त्यानंतर मलाइकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिप मध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअप नंतर जेव्हा मलाइकाच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर नुकतंच त्याने मलाइकाच्या शो मध्येही पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. अर्जुन आणि मलाइका अरोरा यांच्या वयात जवळपास 12 वर्षाचं अंतर असल्यामुळे त्यांना ट्रोलर्सला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. या लव्ह स्टोरीमुळे अनेकांची मनं देखील दुखावली आहेत. खरं तर अर्जुन कपूर आधी सलमान खानची बहीण अर्पिता सोबत डेट करत होता. तो अर्पिताच्या घरातील समारंभात सहभागी झालेला दिसायचा. याच काळात त्याची ओळख मलाइका सोबत झाली आणि काही काळातच अर्पिता आणि अर्जुनचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यानंतर अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी लक्ष केंद्रित केलं. 2018च्या फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक दरम्यान मलाइका उघडपणे अर्जुन कपूरसाठी चीअर करताना दिसली होती. त्यानंतर अर्पिता सोबत झालेल्या ब्रेकअप वरून मलाइका आणि अर्जुन कपूर हेच कारण असल्याचं सगळ्यांना वाटायला लागलं. याआधी 2006 मध्ये मलाइका अरोरा आणि अरबाज खान यांच्या नात्यात ठिणगी पडली होती. दोघांनीही घटस्फोट घेतला. अर्जुन कपूरमुळेच अरबाज आणि मलाइका या दोघांचा संसार मोडला आहे. यामुळे खान परिवार अर्जुन कपूर आणि मलाइका यांच्यावर नाराज झालं. घटस्फोट घेतल्यानंतर मलाइका आणि अर्जुन एकमेकांना लपून छपून भेटू लागले होते. या दोघांना एकमेकांसोबत अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं होतं. अर्जुन कपूरच्या 34व्या वाढदिवसानिमित्त मलाइकाने त्याच्या सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि रिलेशनशिप बद्दल अधिकृत खुलासा केला होता. आणि त्यानंतर अनेक वर्ष अर्जुन आणि मलाइका एकमेकांसोबत राहत असल्याचं कळालं होतं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.